मला भाजपचे प्रवक्ते ते देखील चर्चेत आपल्या सहभागी झालेले आहेत. मला आपल्याला विचारायचं आहे, म्हणजे आतापर्यंतचा एकूण निकाल लक्षात घेता 100 आपण केव्हाच पार केली, पण हे तितकंच खरं की जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवला, त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे. निश्चित 100% जबाबदारी आमची वाढलेली आहे आणि त्या जबाबदारीनं आम्ही काम करतोय. ज्यावेळेस जनतेनं आम्हाला राज्यामध्ये सत्ता दिली, केंद्रामध्ये सत्ता दिली आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही काम करतोय, त्याचाच परिणाम आजच्या निकालात या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसतोय. ज्यावेळेस आपण सत्ता आपल्याला मिळते, त्या सत्तेचा सदुपयोग जनतेच्या हितासाठी केला पाहिजे, जनतेला न्याय देण्यासाठी केला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण जनतेला न्याय देण्याची भूमिकेत असतो, न्याय देतो, त्यावेळेस त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीत असे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आज राज्यात आपण बघितलं असेल, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, आमचे सगळे भाजपचे नेते असतील आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे गावखेड्यातले, शहरातले सगळे तळागाळाचे कार्यकर्ते असतील, बूथवरचे बूथप्रमुख असतील, या सगळ्यांच्या मेहनतीला आज या ठिकाणी फळ येताना दिसतंय आणि जनतेने सुद्धा या ठिकाणी विकासाला स्वीकारलेला आपल्याला सगळीकडे दिसतंय. आणि शिवसेनेने हा विजय खेचून आणलेला आहे, म्हणजे कोकणच्या जनतेची कमाल आहे, म्हणजे त्या भागातल्या जनतेची कमाल आहे, एवढं म्हणावं लागेल. मला असं वाटतं भाजपच्या प्रवक्त्यांनी यावरती बोललं पाहिजे. विशालजी, आता तुम्ही बघितलं की आकड्यावरीत आम्ही भाजप सगळ्या ठिकाणी पुढे असताना काही ठिकाणी यश अपयश हे चालूच असतं. हो, पण लढत मैत्रीपूर्ण नव्हती एवढं निश्चित. ठीक आहे ना, पण ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय? महायुतीच्याच आमच्याच घटक पक्षाकडे ती जर असं म्हणायचं, अरे आता साहजिक आहे, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढत असताना काय अडचण आहे? काही स्थानिक स्तरावरच्या काही कार्यकर्त्याच्या अडचणी समजून घेऊन त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्ही वेगळं लढलो, परंतु आम्ही वेगळं लढत असताना त्या ठिकाणी आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आपण महायुतीत ज्यावेळेस सोबत काम करतो, एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळंच लढायचं काम पडलं तरीसुद्धा आपण एकमेकांना त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. निवडणुकीत शेवटी आमने सामने यावं लागतं, निवडणूक लढावं लागती, स्थानिक कार्यकर्त्याचा आग्रह असतो. एखाद्या जागेसाठी 2 पक्ष असतात, 3 पक्ष असतात, प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी ॲडजस्ट होत नाही, त्यामुळं अशी परिस्थिती उद्भवते आणि वेगळी लढायची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. अशा परिस्थितीत आम्ही जर काही ठिकाणी वेगळं लढलो असेल, परंतु आम्हाला त्याचं समाधान आहे की वेगळं लढत असताना सुद्धा त्या ठिकाणी महायुतीच्याच घटक पक्षाला त्या जागा मिळत आहेत, त्याचा आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे. किमान महाविकास आघाडीकरता त्या जागा जात नाहीये, पण जिथं आम्ही जिंकलो तिथं तर आम्ही जिंकतोच आहे महायुती म्हणून, परंतु जिथं कुठं जात आहेत तर त्या महायुतीच्याच घटक पक्षाची रणनीती आहे तुमची. आता त्या ठिकाणी काही ठिकाणी असं ऍडजस्ट करावं लागतं, स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातीर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढावं लागतं, परंतु आम्ही त्याचा आनंद मानणार आहे की आम्ही शेवटी महायुतीकडे ती जागा राहिली. जे आपले भाजपचे प्रवक्ते म्हणाले की काही ठिकाणी आम्हाला एकमेकांविरुद्ध लढावं लागलं, काही ठिकाणी नाही, बहुतांश ठिकाणी. आपण थोड्या वेळापूर्वी जे बोललो ते बहुतेक ही स्ट्रॅटेजी आहे की विरोधी पक्षाला वर येऊ द्यायचं नाही, भाजपने विजय मिळवायचा, नाहीतर मग शिवसेना मिळवेल किंवा मग अजितदादांची राष्ट्रवादी मिळवेल. ताटातलं वाटेत म्हणतायत. हो, ताटात सांडलं काय आणि वाटीत आलं का असं त्यांचं म्हणणं आहे. मग ही स्ट्रॅटेजी आहे का? ही स्ट्रॅटेजी आहे का मग कार्यकर्ते नाराज होऊन जात आहेत आणि मग त्यांना संधी मिळते? हा पण भाग महत्वाचा आहे. ही स्ट्रॅटेजी सत्ताधाऱ्यांची नाही, पण ही स्ट्रॅटेजी काँग्रेस राष्ट्रवादीने वापरली होती त्यांच्या सत्ता काळात. हो, ते करायचे तसं. नाही, आता महाविकास आघाडी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या एकमेकांच्या विरोधात लढली बऱ्याच ठिकाणी. आपण ताटातून वाटी बाजूला करू शकता अशी पण काही जणांना एक नवीन एक ब्रेकिंग समोर येतं. विनोदजी, असं म्हटलं जातं की भाजपला आता खरं तर कुणाचीही गरज उरलेली नाहीये, भाजप स्वतःच एक स्वबळावरती हे सगळं पुढे नेऊ शकतो. आता ही वेळ आली आहे की अजून ह्या पुढच्या महापालिका निवडणुकांच्या नंतर त्याच्याबद्दलचा काही निर्णय होऊ शकतो? आम्ही ह्या निवडणुका महायुती म्हणूनच लढलो, भविष्यात सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच समोर जाऊ, परंतु भारतीय जनता पार्टी आपल्याला हे जे काही यश दिसतंय, मी सांगितलं की भारतीय जनता पार्टी सदैव ॲक्टिव्ह मोडमध्ये असते. भारतीय जनता पार्टीचा बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून तर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबापर्यंत सगळे कार्यकर्ते सदैव सक्रिय असतात. त्यामुळं बाकींच्या पक्षाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे किंवा त्यांना मला तसं आपण बोलण्याचा अधिकार नाही, त्यांचं त्यांनी बघावं, पण तरीसुद्धा एक गोष्ट सांगतो की त्यांना निवडणूक आल्यानंतर त्या ठिकाणी निवडणुकीच्या तयारीला ते लागतात. आम्ही मात्र सदैव जनतेच्या कामासोबत, विकास कामासोबत निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा संघटनेच्या बांधणे संदर्भात सुद्धा आम्ही जागृत असतो, सतर्क असतो आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वतःचं शतक पार करून या ठिकाणी पुढे गेली. बरोबर. काकासाहेब कुलकर्णी, खरं तर जेव्हा तुम्हाला इतकं प्रचंड मोठं यश या निवडणुकीमध्ये मिळालंय, या यशाचं एक दडपण सुद्धा आहे की लोकांच्या एवढ्या अपेक्षा पूर्ण करणं, कारण जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्याच्यानंतर पुन्हा एक निवडणूक असते. 100%
ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळतं त्या यशासोबतच एक मोठी जबाबदारी सुद्धा तुमच्या खांद्यावर येऊन पडते. त्यामुळं ही एक मोठी जबाबदारी जनतेने या ठिकाणी आमच्यावर टाकली. जसं मी सांगितलं यापूर्वी की केंद्रात राज्यात सत्ता दिल्ली असताना ग्रामीण भागात खास करून, कारण नगर परिषदा आपण जसं म्हटलं महानगरपालिका आपण शहरी पट्ट्यात पकडतो आणि नगर परिषदा छोट्या छोट्या नगर परिषदे त्या आपण ग्रामीण पट्ट्यात पकडतो. त्या भागातल्या लोकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात आणि महायुती म्हणून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विश्वास दाखवला. त्यामुळं एक एक जबाबदारी त्या ठिकाणी आमच्यावर येऊन पडते. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार, महायुतीचं सरकार, केंद्रातलं राज्यातलं या जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यात या ठिकाणी यशस्वी होणार आहे. कारण आम्हाला माहिती आहे की जनतेचे अडचणी, जनतेच्या समस्या, वैयक्तिक तळागाळातल्या लोकांचे ज्या काही अडचणी असतील त्या सोडवणे आणि प्रत्येक समाज घटकातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय देणे, या सगळ्या गोष्टी जर आपण ज्यावेळेस करतो त्याचाच परिणाम म्हणून असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. पण भविष्यात या निकालामुळे याही पुढे जाऊन आम्हाला त्या ठिकाणी ताकदीनं काम करावं लागेल. काकासाहेब कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विशाल काढून टाकण्याची वेळ आली आहे असं दिसत चाललेलं आहे. विरोधक घरात बसल्यानंतर आम्ही काय करणार? तुम्हाला येऊन उठवणार, तुम्हाला प्रचारात आणणार. दोन पक्ष एकत्र हो, आले पाहिजे. महाविकास आघाडीचा एकही नेता प्रचारात दिसला नाही, कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं होतं. अहो, भाजपाचे तुमचे 39 जे आमदार आहेत, 39 जे बसलेले त्यांच्याच घरातल्यांना तिकीट वाटलेली, मग ती लोक जाऊन बाहेर प्रचार करत होती. तुम्ही तर घराणेशाहीबद्दल बोलूच नाही, तुम्हाला तर तो अधिकारच नाही. परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी, आमचे सगळे नेते असतील, आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी 48 सभा घेतल्या. आमचे महायुतीतले एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, बाकी सगळे नेते असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, बावनकुळे साहेब असतील, सगळ्यांनी, रवींद्र चव्हाण साहेब असतील, प्रत्येकानं, आणि आमचे जे स्टार प्रचारक असेल सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सभा घेतल्या, कार्यकर्त्याला बळ दिलं. बोलूया. सांगता येईल. मला फक्त हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्या. आम्ही कुठे प्रचाराला दिसलो नाही दिसलो, जसं आता घरात बसून निवडणुका नाही जिंकतायत ताई. नाही पण ताई हे ताई घरात बसून नाही जिंकतायत निवडणुका. लढायला मैदानात तर राहावं लागेल ना. भाजपाला विश्वास असतो. हे बघा, कार्यकर्त्याला बळ द्यावं लागतं. शेवटी जिंकलं कोण, हारलं कोण महत्वाचं नसतं रणांगणावरती. कोण कसा लढला ते महत्वाचं असतं. हा विश्वास येतो सत्तेच्या जोरावर, हा विश्वास येतो त्यांच्या पैशाच्या अहो, जोरावर. तुम्ही लढणारच नाही, लढाईत उतरणारच नाही, शस्त्र हातात घेणार नाही तर पराजय निश्चित आहे. अहो, जेव्हा नेत्यांच्या लढाई असतात त्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमनेर मधल्या या निवडणुकीमध्ये पंजा चिन्ह नव्हतं. अपक्ष होत्या त्या. अपक्ष होत्या. आणि असं म्हणतात की त्याला भाजपची साथ सुद्धा होती. आता खरं खोटं माहित नाही त्याच्यामध्ये, ताई सांगतील. भाजपची साथ होती की नाही. बरं, जी तुम्ही बऱ्याच वेळापासून आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करतायत, पण भांडण लावणार आता विरोधकच आजचा नाही, दिवस आता तुमच्या निवडणुकीत तुम्ही तेच करताय. तेच विरोधक कुठं प्रचारला बाहेर पडत नाही, कुठं भांडायला बोलायला बाहेर पडत नाही, म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला आमच्यात तरी झालं तर एक करमणूक होईल. परंतु नाही. महायुतीसाठी आजचा दिवस सांगा, या निवडणुकीत काय झालं? मजबूत जोड आहे, तुटेगा नाही. महायुतीसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण आजचा दिवस आनंदात साजरा करतोय. त्यामुळे कुठलाही वाद होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. मांडलं तुम्हाला म्हणजे कणकवलीच्या विजयाबद्दल तुम्ही म्हणलात, शेवटी आमच्याच ताटात आहे. आहेच ना, ताटात सांडलं कारण मी तर सांगितलं वाटीत सांडलं, एकच असं आहे. नाही. तर रवींद्र चव्हाण जल्लोष करतायत, स्वाभाविक आहे.